काही दिवसांपूर्वी जायकवाडी धरणावर ड्रोन आढळला होता। पुढे हे ड्रोन अनेक गावांमध्ये रात्रीच्या सुमारास पाहायला मिळू लागले आणि त्यामुळे गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हे ड्रोन नेमके कुणाचे किंवा या ड्रोनला थांबवता येईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते। पोलीस देखील याचा तपास करत होते। मात्र या ड्रोनला थांबवायचं कसं हा प्रश्न होता आणि यावरच आता उत्तर म्हणून आणि यावर पर्याय म्हणून पोलिसांनी अँटी ड्रोन आणलेली आहे आणि अँटी ड्रोन कशी आहे ती कसं काम करतात हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत पोलीस अधीक्षक आहेत छत्रपती संभाजीनगर। सर, काय आहे अँटी ड्रोन आणि हे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने गावात हे सगळं सुरू होतं ते थांबवण्यासाठी कसं प्रयत्न आहे? हा एक प्रयत्न असा आहे की आमच्याकडे जे अँटी ड्रोन गनची टेक्नॉलॉजी आम्ही प्रोक्युअर केलेली आहे। तत्कालीन कलेक्टर साहेब आस्तिक कुमार पांडे आणि SP श्री कलवानिया साहेब यांनी DPDCच्या फंडमधून मागच्या वर्षी 2022-23च्या फंडमधून हे ड्रोन्स जे लॉ अँड ऑर्डरसाठी आणि त्याचबरोबर अँटी ड्रोन गन ह्या दोघांचं प्रोक्युअरमेंट केलेलं आहे। मागील काही दिवसामध्ये जे आपण पाहत असाल की सोशल मीडियामध्ये लोकांमध्ये थोडंसं एक संभ्रम निर्माण झाला होता। काही ड्रोन्स रात्रीच्या दरम्यान खेडेगावांमध्ये होवर करताना दिसत आहेत। त्या अनुषंगाने हे अँटी ड्रोन गनचा आम्ही उपयोग करणार आहोत आणि त्यांच्यावर कायदेशीर करणार आहोत। हे गन बेसिकली रेडिओ फ्रिक्वेन्सीज ड्रॉप करतात आणि तो जो ड्रोन आहे त्याचा कंट्रोल या अँटी ड्रोन गन कंट्रोल घेतो। जो रिमोट कंट्रोल एखाद्या व्यक्तीकडे असेल त्याच्यावरून त्याचा ताबा सुटून जातो आणि दोन प्रकारे आपण कंट्रोल करतो। एक आहे रिटर्न टू होम आणि दुसरा आहे होवरिंग। तर रिटर्न टू होमचा कमांड दिल्यानंतर ज्या ठिकाणावरून तो उडालेला आहे त्या ठिकाणी तो परत जाऊन ऑटोमॅटिकली जाऊन थांबून जाणार किंवा उतरून जाणार आणि त्या जर सस्पिशियस असेल त्याच्यावर आपल्याला कायदेशीर कारवाई करायची असेल असं वाटतंय त्यावेळेस त्याला होवरिंगचं कमांड देणार। त्यामुळे त्याचा जो रिमोट कंट्रोल आहे त्याचा पूर्णपणे ताबा सुटून जातो आणि तो आपल्या ताब्यात राहतो आणि ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी तो उडत राहणार आणि बॅटरी संपेपर्यंत तो उडत राहणार आणि मग शेवटी पडून जाणार। अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली जाईल। नक्कीच अशा पद्धतीने कारवाई केली जाईल। आता हे अँटी ड्रोन नेमकं काम कसं करतं ते आपण पाहणार आहोत। आपल्यासोबत जे आहे तर इथे अँटी ड्रोन पण आहे आणि ड्रोन पण आहे। आता हे इथून ड्रोन सुरू करणार आहे आणि हे कसं काम करतं ते आपण पाहूया। सुरू करा त्याला। हे आपल्या मागे ड्रोन आहे आणि आता हे ड्रोन हवेत उडणार आहे आणि त्यानंतर या ड्रोनला थांबवण्यासाठी अँटी ड्रोन कसं काम करतं हे आपण पाहणार आहोत। आता ही ड्रोन वरती गेलेली आहे आणि माझ्यासोबत ज्यांच्याकडे ही ड्रोन आहे ते आपण बघणार आहोत। मला सांगा हे काय आहे आणि याचं वर्क कसं आहे? हे अनधिकृत जे ड्रोन आपल्या संभाजीनगर ग्रामीण विभागामध्ये जे दिसून येत आहेत, आढळून येत आहेत, तर त्या ड्रोनमुळे काय होतं आहे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे की हे कशाबद्दल आहे। तर त्या ड्रोनवर कारवाई करण्यासाठी आपल्या इथे ह्या गनचा आता वापर करण्यात येणार आहे। याच्यामधून वायरलेस फ्रिक्वेन्सी या बाहेर निघतील आणि ड्रोन आणि रिमोट कंट्रोल जो वापरकर्ता आहे त्या ड्रोनचा आणि त्या रिमोट कंट्रोल वापरकर्त्याचा तो जो संपर्क आहे त्या संपर्काला तो ब्रेक करेल आणि याच्यातून दोन प्रकारच्या कमांड बाहेर निघतात। एक जो वापरकर्ता आहे त्याच्यापाशी त्याने जिथून ड्रोन उडवला होता त्या ठिकाणी तो परत येऊन उतरेल आणि दुसरा ज्या ठिकाणी तो आहे त्याच ठिकाणी तो स्टॉप होऊन जाईल आणि म्हणजेच ओव्हरिंग करेल। तर या ठिकाणी आता याच्यामध्ये गिगाहर्ट्जमध्ये या ठिकाणी हे दिलेले आहे त्याच्या फ्रिक्वेन्सी। तर 5.8, 2.4 या 1.5। तर आपल्याकडे नॉर्मली 5.8 पासून स्टार्ट होते आणि तिथून पुढे आपण याला ग्रो करू शकतो। तर वर्क करत असताना याला इथे ऑनचं बटन आहे। ऑन केल्याच्या नंतर हा वर्क करते, याचं वर्किंग स्टार्ट होते। याला जेव्हा आपण कमांड देऊ आणि त्या ड्रोनच्या दिशेने जेव्हा आपण याला बटन प्रेस करून याला ऑन करू तर हा त्या ड्रोनचा संपर्क हा जो रिमोट कंट्रोलसोबत आहे तो त्या ठिकाणी ब्रेक करायचं काम करेल। आता आपण बघू शकतो की हा ड्रोन जो आहे तर जागेवर थांबला आहे कारण यांनी इथून त्याला कमांड दिली आहे। हां, आता बघा त्याला रिटर्न टू होमची कमांड आली, तो पलटला आणि त्याच्या मनाने तो पलटून आता ज्या ठिकाणाहून तो उडाला होता त्या ठिकाणाहून आता तो परत त्याला 100 मीटरची लेंथ दिलेली असल्यामुळे तो त्या ठिकाणी वरती जाईल आणि परत त्याच्या ठिकाणी तो जिथून उडाला होता त्या ठिकाणी तो परत खाली उतरेल। आता याला बॅक टू होम म्हणजे जिथून हा उडाला होता तिथून कमांड देण्यात आली आणि बरोबर तो तिथे चाललेला आहे। हां, आता मला एक सांगायची अंतर किती आहे म्हणजे किती लांबपर्यंत आपण हा ड्रोन थांबवू शकतो? हा ड्रोन आपण या गनच्या मार्फतीने आपण 1 ते 2 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरती जो ड्रोन असतील त्याच्यावरती आपण कारवाई करू शकतो। त्याच्या पुढच्या अंतरावर आपल्याला कारवाई करणं शक्य नाही आहे। त्याच्या आतमधले जे ड्रोन असतील तिथपर्यंतच आपण कारवाई करू शकतो। बरं, आता तुम्ही आपण हे थांबवल्यानंतर रिकवर करू शकतो आपण ड्रोन?
हो, मग आपल्याला त्यासाठी ड्रोनचा पाठलाग करावा लागेल आणि पाठलाग करून मग त्याच्यावर रिकव्हरी करावं लागेल. नक्कीच हे अँटी ड्रोन आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र खास करून या 2 भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे तर गावागावामध्ये ड्रोन पाहायला मिळतात आणि या ड्रोनमुळे गावांमध्ये संभ्रम आहे. कुणाला कुठे चोर आले आहे अशी अफवा पसरते आणि गावकरी गावाच्या बाहेर पडतात. आता ह्या सगळ्याला रोखण्यासाठी पोलिसांनी अँटी ड्रोन आणलेला आहे आणि त्या माध्यमातून आता हे उडणारे ड्रोन ताब्यात घेता येईल किंवा त्यांना रोखण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. पण आता यात फक्त प्रश्न असा आहे की एवढी महागडी ही जी गन आहे ते सर्वसामान्य व्यक्तीला खरेदी करणं सोपं नाही आहे. त्यामुळे आता प्रत्येक पोलीस ठाणे असेल किंवा तालुका स्तरावर हे गन भविष्यात देऊ शकतात आणि त्यामुळे आता हे गावागावात जे उडणारे ड्रोन आहे त्याला कुठेतरी रोखण्यासाठी आता पोलिसांकडून जो प्रयत्न आहे त्याला यश येण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.